फक्त व्हिटॅमिनच्या टॅबलेट्स खाण्याने ही कमतरता भरून येत नाही. त्यासाठी त्या योग्य रीतीने खाणं तुम्हाला जास्त महत्त्वाचं आहे. कसं? व्हिटॅमिन डीला सनलाईट व्हिटॅमिन म्हणतात, हे तुम्हाला मला व्यवस्थित माहिती आहे. का? कारण जेव्हा UVB हे सनलाईटमधले किरण त्वचेवरती पडतात तेव्हा त्वचेमध्ये व्हिटॅमिन डी तयार होते. मॅक्सिमम पेशंटमध्ये व्हिटॅमिन डी डेफिशियन्सी बघितली जाते. मेजॉरिटी कारण हे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात कमी जाणे हेच आहे आणि त्याबरोबर ॲप्लिकेशन ऑफ सनस्क्रीन हे सुद्धा सध्या खूप जास्त बघितलं जातं. या कंडिशनमध्ये पेशंट्सना ॲडवाईस केलं जातं व्हिटॅमिन्सच्या टॅबलेट्स किंवा व्हिटॅमिनचे इंजेक्शन सिव्हिअर कंडिशन्समध्ये. व्हिटॅमिनच्या टॅबलेट्स ह्या व्हिटॅमिन डी तुमच्या शरीरापर्यंत पोहोचवतात. व्हेरी करेक्ट. पण फक्त व्हिटॅमिनच्या टॅबलेट्स खाण्याने ही कमतरता भरून येत नाही. त्यासाठी त्या योग्य रीतीने खाणं तुम्हाला जास्त महत्त्वाचं आहे. कसं? व्हिटॅमिन डी हे फॅट सोल्युबल व्हिटॅमिन आहे. त्यामुळं जेव्हा तुम्ही ती गोळी खाताय तुम्हाला हे माहिती हवं की तुम्ही तुमच्या जेवणामध्ये काही ना काहीतरी फॅट घेतलेलं असायला हवं. युजली ह्याच्यासाठी व्हिटॅमिन डीची गोळी ही दुधाबरोबर घ्या असं सांगितलं जातं, पण बरेचसे पेशंट्स त्याला कम्फर्टेबल नसतात. या कंडिशनमध्ये तुम्ही जेवणानंतर व्हिटॅमिन डीची गोळी खाणं हे जास्त अधिक अप्रोप्रिएट ठरतं. व्हिटॅमिन डीचे जेव्हा इंजेक्शन्स प्रिस्क्राईब केलेले असतात डेफिनेटली ते इंजेक्शन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घेणं जास्त महत्त्वाचं असतं.